गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर राहुल कांबळे मान फ्रॉम कोळगावचा खेळाडू कोळगाव एक्सप्रेस दाखवत असताना पाहायला मिळते. यस, एका बाजूला अमित तर दुसऱ्या बाजूला राहुल, दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात. फुलटॉस आहे, सरळ बॅटने फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक, धावा मिळतात 4. पहिल्या बॉल वरती अमित कांबळेचा वार, चौकार. चौकाराने धावसंख्या 5 वरती पोहोचते. 5 ऑन दी बोर्ड. ओव्हर पिच स्लॉट मध्ये याही बॉल वरती आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये अमित कांबळेचे लागोपाठचे वार, आणखीन एक षटकार. अकरा धावा फलकावरती. शॉर्ट बॉलचा वापर मात्र दिशा चुकीची निवडली. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्सचा इशारा पंचांचा येतोय. धावफलक 12 वरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 12 बनवलेत. स्ट्रायकर सेन वरती बॅटर अगदी पाहिलं तर अमित कांबळेला आपण पाहत आहोत. बागफुटला गेले, हलक्या हाताने पुश केला, डेलिकेट टच मैदानाच्या आतमध्ये. डीप पॉइंट पर्यंत क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल, फील्ड करेल बॉलला, तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. आणि एका सिंगलने धावसंख्या पाहिली तर 13 या आकड्यावरती पोहोचते. 13 ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. बॉलच्या मेरिट वरती घेणं महत्वाचं आहे आणि ते नॉन स्ट्रायकर एंड वरून अमित कांबळे देखील सांगत असताना पाहायला मिळतात. हो, शॉर्ट बॉल, बाउन्सरचा वापर, बॅटची कडा घेतल्यानंतर अगदी कांशिलात लगावली. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता, पा ऍक्शन रिप्ले. बॅटची कडा घेतल्याने त्यानंतर अगदी कांशिलात लगावल्यासारखा हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 13 धावा धावफलकावरती बिनबाद पहिल्या षटकाच्या अखेरीस. हो, ऑन साइडला हाफ ब्रेकर, आडवा बॅटचा कडवा प्रहार, अमित कांबळेचा आणखीन एक वार, षटकार. अमित कांबळे या मॅच मध्ये आपल्यातून बॅटिंग करतोय. धावसंख्या 19 वरती. हो, आणखीन एक षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लागोपाठचा दुसरा षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. अमित कांबळे असं वाटतंय जे बॅट वापरतोय त्या बॅटला फक्त आणि फक्त 6चाच पाडा शिकवलाय की काय. फक्त आणि फक्त षटकारांचीच आतिषबाजी करायची. 25 धावा धावफलकावरती. 25 ऑन द बोर्ड. 25 वरती धावफलक पाहायला मिळतोय. हो, आणखीन एक आलाय. क्या बात आहे. तिसरा लगातारचा हिट. लॉंग सीमारेषेच्या बाहेर षटकारांची हॅट्रिक. षटकार.
धावा संख्या 31 वरती जाऊन पोहोचले. अमित पाटील बॅटिंग करतायत. 3 षटकार लागोपाठचे खेचलेत आणि इतके लांब खेचलेत बॉलर सरवून टाकलाय. अमित कांबळे अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो. 3 लागोपाठचे षटकार अमित कांबळेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याचबरोबर निखिल शिरगावकर यांच्यासाठी जे पारितोषिक होतं षटकारांसाठी ते जमा झालंय. ओम भोपळे यांच्याकडून हे पारितोषिक होतं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. 31 धावा धाव फलकावरती. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा आहेत. फुल टॉस चौथा आलाय. अमित कांबळे मिस्टर आयकॉनिक मैदानाच्या आतमध्ये आयकॉनिक स्टाईल मध्ये बॅटिंग षटकार. अडतीस आकड्यावरती धावफलक. लगातारचे 4 षटकार ठोकलेत. कोलबर्डापाचा बॉल मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव धावफलकावरती. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पायावरती होता ऑन साइडला मुनगडाच्या साह्याने वळवलाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. 2 धाब्याने धावफलक बदलला जाईल. धावसंख्या आता पाहिली तर पोहोचते 41 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. किरण वारंग आले 3ऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. अमित कांबळे काय बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. ओव्हर पिच बॉल डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ज्याचा खेळ असतो वरचा होते त्याच्याच नावाची चर्चा आणि आता चर्चा मैदानाच्या आतमध्ये अमित कांबळे नावाची सुरू आहे. 51 धावा धावफलकावरती सत्ताच्या गाडीला पाहायला मिळतात. 10 चेंडू 46 धावांची खेळी अमितच्या बॅट मधून आले. स्वरा बॅटने ड्राईव्ह केलं जात आहे. 1 सिंगल धावफलकावरती ऍड होते. बावन्न धावा धावफलकावरती. 52 ऑन दी बोर्ड. फुलटॉस होता. संधी होती फलंदाजाकडे मात्र एकच धाव धावफलकावरती ऍड होईल. त्रेपन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल किरणचा.
ओहो, चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. 53 वरती धाव फलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 53 ऑन दी बोर्ड. 53 हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एक डाळपा बॅटने घेण्याचा प्रयत्न दरम्यान एकच धाव. स्ट्राईक ठेवली स्वतःकडे. 3 षटकांचा केस संपतोय. धाव फलकावरती धाबा 53. चौपन्न 54. राहुल कांबळे यांनी अमित कांबळेची विकेट घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज निखिल शिरगावकर यांच्याकडून जाहीर झालंय. अमित कांबळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी सिद्धार्थ कांबळे यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय. आणि राहुल कांबळे यांनी जर विकेट घेतली तर निखिल शिरगावकर त्याचबरोबर आकाश कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. चला एक मेकांच्या विरोधात भाऊ पाहायला मिळत आहेत. 54 धावा आहेत. फटका फसलाय. ओहो, क्या बात है. अमित कांबळे अर्धशतक पूर्ण केल्याने सांगितलंय रास्ते मुश्किल हुए तो क्या हुआ, इरादे अभी भी जिंदा है. ठोकरों ने गिराया जरूर मगर हौसले अभी भी बुलंद है. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक अमित कांबळेच्या बॅट पडून 14 चेंडू आणि 54 धावांची विस्फोटक खेळी. स्टेप आउट केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. साठ धाबा धाव फलकावरती. ओव्हरपीच बॅटची कडा. विकेट आली आहे. तब्बल 1000 रुपयांचा मानकरी राहुल कांबळे ठरलाय. आकाश कांबळे यांच्याकडून 500 आणि निखिल शिरगावकर यांच्याकडून 500 रुपये. तब्बल 1000 रुपयांचा मानकरी राहुल कांबळे ठरलाय. विकेट अमित कांबळेची. सेलिब्रेशन ऑन झालाय. यस, विकेट मिळवल्यानंतर जणू काही आकाशला सांगितलंय यस विकेट घेतली. ऍक्शन रिप्ले मध्ये ते देखील ते चित्र पाहायला मिळालंय. 1000 रुपयांचा मानकरी ठरलाय. आकाश कांबळे कुठं दिसत नाहीयेत. हा दिसले दिसले. चला, राहुल कांबळे यांच्या अकाउंटला 1000 रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. गुगल पेच्या माध्यमातून झाल्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत. चला दरम्यान सामन्याकडे आपण जातोय. अभिजित आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. सर बॅटने ड्राईव्ह केलं जात आहे. फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल धाव फलकावरती. धावसंख्या 61 या आकड्यावरती. बॅकफुट लागेल. कट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय.
61 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एक दारवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. विकेट अमित कांबळेची आल्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक. गौसिया स्पोर्ट्स संघाच्या दरम्यान 4 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धाव फलकावरती 4 षटकांच्या अखेरीस. हा प्रकार शॉर्ट पोल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने पहिल्या बॉल वरती षटकार. अभिजित वर्सेस अभिजितचे बॅटल आणि पहिल्या बॉल वरती फलंदाज अभिजितने हे बॅटल जिंकलाय. षटकार आणि धावफलक 67 वरती. ओव्हरपिच बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत मोहम्मद मिया डांगे. झेल टिपलाय. माघारी परतावा लागतंय. विकेट आली आहे. दुसरा धक्का. अभिजितचा केस संपतोय. फलंदाज बाद अभिजित. सदुसष्ट धावा धाव फलकावरती. आशिष लगारे बॅटिंग साठी दाखल झाले. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट पुलचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. एका सिंगलने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 68 या आकड्यावरती धावफलक. 68 ऑन द बोर्ड. 68 धावा धाव फलकावरती. 5व्या षटकामध्ये अभिजित आलेत. विकेट मिळवले. आता साहिल परेश स्ट्रायकर एन वरती. ऑप्शनच्या बाहेर बॅटची कडा पाठीमागे चाललाय. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव धाव फलकावरती ऍड होते. डायरेक्ट हिट जरूर झाले मात्र एका धावेवरती थांबावं लागते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या वधारते. धावसंख्येचं टोटल 69 या आकड्यावरती. सर बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 69 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक बॉल या षटकातला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 5 षटक संपलेत. 69 वरती धाव फलक.
मोहम्मद मिया डांगे आले आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. साहिल पारेच्या बॅटवरून षटकार. धावसंख्या 75 वरती जाऊन पोहोचतीये. पंच्याहत्तर धावा. हो हा प्रकार पूल केलाय. क्या बात आहे. शॉट ऑफ द डे. साहिल पारेच्या बॅटवरून आणखीन एक सिक्सर. चला 2 षटकार आलेले आहेत. आणखीन एक षटकार लगावला तर पारितोषिक आहे. प्रमोद पारे यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइस. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र मिड विकेटला फटका खेळला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धावफलकावरती. धावसंख्येचा आता विचार केला तर 82 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर रनआउटची विकेट. माघारी परतावं लागते फलंदाज केदारला. केदार बाद झाले. दरम्यान 83 वरती विकेट आली आहे. चौथा धक्का इथे बसलाय 83 आकड्यावरती. राहुल आलेत आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता. यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याची संधी होती. वाईट +1. 2 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा आता विचार केला तर 85 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 85 ऑन दी बोर्ड. 85 धावा धावफलकावरती. सद्यस्थितीला आपण पाहतोय. पुढचा बॉल. मोहम्मद मिया डांगे गोलंदाजी मार्कवरती आहेत. Bluetooth mode. चला दरम्यान 6 षटकांचा खेळ संपलाय. 92 बनवलाय. 93चं लक्ष ठेवलंय. 36 चेंडू आणि 93 धावांची आवश्यकता आहे.
चला उद्याचा पहिला सामना ठीक 9 वाजता चालू होईल याची नोंद घ्यायची. 10 वाजता पहिला बॉल पडेल. 9 वाजता रिपोर्टिंग टाइम असेल. 10 वाजता पहिला बॉल पडेल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तो क्षेत्ररक्षकांच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. एका धावेवरती मात्र समाधानी राहावं लागतंय. 93 धावांचं मोठं आव्हान. फक्त आणि फक्त एक धाव धाव फलकावरती. किरण बारंग बॅटिंग साठी दाखल झाले आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर नितीन शिंदे यांना आपण पाहतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. नितीन शिंदे यांचा विचार केला तर शावपाडीतील माणगावचा हा खेळाडू आहे. लेफ्टी बॅटर आहे. क्षमता या खेळाडूकडे देखील आहे आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आतापर्यंत धाव फलकावरती. पुढचा बॉल नितीन साठी. ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाल्या. दुसरीचा कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी वेगाने आणि या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येच्या टोटल मध्ये वाढ केली जाईल. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय. 3 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. अश्विन गांधी यांचं देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. 3 धाव्याने धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचते. 4 ऑन दी बोर्ड. 93च लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जशी अमित कांबळेने सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये केली आहे तशी सुरुवात आपल्याला करावी लागेल. तशा प्रकारचा खेळ करावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर होता. बॉलला जाऊ दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा बदलली जाईल. 5 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये. बॅट आणि बॉल मधून उत्तम साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. धावा मिळत आहेत 6. किरण बारंगच्या बॅट वरून षटकार. अकरा धावा धाव फलकावरती. ऑन साइडला टर्न केलाय. स्लॉक स्वीपचा फटका ऑन दी कार्पेट. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 13 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जशाच तसं उत्तर दिलंय किरण बारंगने देखील. 13 धावा धावफलकावरती. 31 मध्ये 80 ची गरज आहे. रन चेस पाहण्यासारखा होईल का? कारण या अगोदर 80 चेस केले आहेत गौसिया स्पोर्ट्स संघाने. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल चालला. गोशंके क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. षटकाची सांगता. पहिलं षटक संपलंय. 14 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 14 जिंकण्यासाठी 30 मध्ये 79 ची गरज. चौदा धावा आहेत धाव फलकावरती.
साहिल पारे आलेत गोलंदाजी मार्क वरती. ससेगाव एक्सप्रेस दाखवलं दिसताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आपण पाहिली तर 14 वरती पाहायला मिळते. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. फुललेंचा बॉल बॅटची आतली कडा घेतली का, त्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 14 वरती स्थिरावले. रनचेस मोठा आहे या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर धावा जास्त बनवायच्या, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. किरणने धावा बनवल्या, नितीन शिंदेना देखील धावा बनवाव्या लागतील. क्षमता आहे ती क्षमता दाखवण्याची वेळ आता आली. ओव्हरपिच बॉल फटका फसलाय. पाठीमागे बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळते. ओव्हरपिच बॉल रबर बॉल क्रिकेट म्हणजे मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं आपल्याला करावं लागेल, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी ओव्हरपिच बॉल हाताळले जातात. त्या बॉलवरती आपल्याला षटकार ठोकणं देखील तितकंच महत्वाचं आहे. हा ट्रॅकर बॉल पाठीमागे शॉर्ट बॉलचा वापर. गोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. 16 ऑन दी बोर्ड. 26 चेंडू 77 ची आवश्यकता आहे. गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडीचा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. ओपनिंग पेअर मध्ये बदल केला या सामन्यामध्ये. नितीन शिंदे यांना संधी दिली टॉप ऑर्डर मध्ये खेळण्याची. पहिल्या 2 मॅच मध्ये बॅटिंग साठी संधी आली नव्हती, मात्र या मॅच मध्ये संधी दिली. त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करावं हे आता नितीन शिंदेच्या हातामध्ये आहे, कारण सुरुवात तितकीशी चांगली नाहीये. ऑन साइडला टर्न केलाय. पॅरलल स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जवळपास बॉल गेला होता, मात्र हा झेल सुटलाय. एक धाव धाव फलकावरती ऍड होते. त्या एका धावेने धावसंख्या बदलली जाते. 17 वरती धाव फलक जाऊन पोहोचते. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती. स्ट्रगल अजूनही नितीन शिंदे यांचा चालू आहे. किरण बारंग धावा बनवतोय, मात्र दुसरा एन धावांचा कमी आहे. ओव्हरपिच बॉल यावेळी सरबाटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटची विकेट गमवावी लागते. परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेट आली. धक्का क्रमांक पहिला खेळ संपला नितीन शिंदेचा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 17 धावा एकाकडेच्या मोबदल्यात. येस, 2 षटकांचा खेळ संपला. 17 वरती पहिली विकेट. चला, 1 रन आहे, विकेट नाहीये. 18 धावा धाव फलकावरती. मात्र रिटायर्ड आउटच्या स्वरूपात नितीन शिंदे माघारी परतलेत. मलकापूरचा फिरकीच्या जादूगर हर्ष भोपळेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती फिरकी गोलंदाज आहे. ऑन साइडला टर्न केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर 20 वरती जाऊन पोहोचतंय. 23 चेंडू 73 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 23 मध्ये 73 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग साठी आता पाहिलं तर सचिन भोसले दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 सामन्यांमध्ये विस्फोटक अंदाजामध्ये खेळी सचिनची देखील राहिली होती. या मॅच मध्ये देखील गरज आहे तशाच प्रकारचा खेळ करण्याची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. हर्ष भोपळेवरती विश्वास दाखवलाय. प्रथमतः संधी मिळाली हर्ष भोपळेला गोलंदाजी करण्यासाठी. हा ट्रॅकर बॉल अगेन्स्ट द टर्न. ऑन साइडला वळवला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा इथून देखील धाव फलकावरती ऍड होत आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर 22 या आकड्यावरती पोहोचते. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती आहेत. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र दूर राहत आहेत. सिंगल धाव धाव फलकावरती. दुसरीसाठी प्रयत्न नाहीये. एका धावेवरती थांबवलंय. एका धावेने धावसंख्या बदलली जाईल. धावसंख्येचं टोटल 24 या आकड्यावरती. 24
23 या आकड्यावरती 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती. 20 मध्ये 70 ची गरज आहे. अडचण वाढत चालली गौसिया स्पोर्ट झोंगरवाडी संघासाठी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या 23 वरती पाहायला मिळते. 24 वरती पाहायला मिळते. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती. हो स्वीप केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. धावा किती मिळत आहेत? 2 तर पूर्ण झालेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. 2 धावेने धावफलक आता पाहिलं तर बदललं जाईल. धावसंख्येचा आपण विचार केला तर 26 धावा धावफलकावरती. 26 ऑन दी बोर्ड. 26 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केला. पॅरलल स्ट्रोक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावेसाठी शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 32 वरती पोहोचते. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा केस संपलाय. उर्वरित 3 षटक बाकी आहेत. आता 61 बनवायचे आहेत. 18 मध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. अभिजित आलेत विरोधी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये. पहिला बॉल हाफ ट्रॅकर. शॉर्ट पूल काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी पहिल्या बॉलवरती षटकार. और 30 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. चांगला फटका. किरण वारंगच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक 38 वरती जाऊन पोहोचतोय. अभिजित आलेत गोलंदाजी मार्कवरती. जरूर मात्र त्यांच्या विरोधात पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. त्यानंतर एक सिंगल धावफलकावरती त्याला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने 40 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हा ट्रॅकर. फटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. किरण वारंग बॅक टू दी डगआउट. राहुल कांबळे बॅटिंग साठी मैदानाच्या आत दाखल झालेत.
ओव्हर पिच बॉल सरा बॅटने लॉंग ऑन हवा यात्रेसाठी षटकार राहुल कांबळे आले आणि त्यांच्या बॅट पडून षटकार. राहुल कांबळेच्या बॅटमधून षटकार आल्या. धावसंख्या बदलली जाईल. हा ट्रॅकर शॉर्ट बॉलचा वापर पाठीमागे चाललाय. भूषांकी क्षेत्रामध्ये धावफलक 47 वरती पाहिलं तर आता 13 मध्ये 46 ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 43 चेंडू आणि या 43 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि या 13 चेंडू मध्ये 46 धावा बनवायच्यात. 47 वरती धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंड मध्ये राहुल. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी राहुल कांबळेच्या बॅट पडून षटकार. चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 51 या आकड्यावरती डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक टपका बॉल सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराने धावसंख्या 51 वरती 12 मध्ये आवश्यकता 42 धावांची. बारा मध्ये 42 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 42 धावा. व्हाईट बॉल आहे का? येस डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आली. धावसंख्या 52 वरती 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 41 आवश्यकता. अमित कांबळे गोलंदाजी मार्गमध्ये दाखल झालाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल दूर करून घेण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. या एक्स्ट्रा धाबीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 11 मध्ये 40 धाबांची गरज. अकरा चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्या. बॅकफुटला गेले ड्राईव्ह केलं जातं. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर 55 वरती धावसंख्या येणारी 10 बॉल 38 आवश्यकता आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 56 वरती 9 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. फटका यावेळेस ऑन साइडला. उंच खेळला लांब देखील तितकाच खेळलाय. 6 धाब्यांसाठी राहुल कांबळे आक्रमक झालाय. बासष्ट धाबा धावफलकावरती 8 मध्ये 31 ची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 31 धाबा बनवायचे. षटकाराने या सामन्याचं समीकरण कमी केलं जात आहे. बदललं जात आहे. वेगात टाकलाय. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्ताव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. पुन्हा एकदा भावाच्या विरोधात भाऊ पाहायला मिळतोय. एक बॉल शिल्लक आहे. हा ट्रॅकर बॉल फटका बसलाय आणि या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली. 2 धाबा धावफलकावरती ऍड होत आहेत. 3ऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नाहीये. 2 धाब्याने धावसंख्या बदलली जाईल. शेवटच्या षटकामध्ये हा सामना गेलाय जिथे जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 29 ची गरज आहे.
चला प्रमोद पारे यांनी जरा सामना जिंकवला तर समीर पारे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. 6 चेंडू आणि 29 ची गिरज आहे. पहिला बॉल डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. प्रमोद पारे यांना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शेवटच्या षटकामध्ये सामना पोहोचलाय. विकेट आले दरम्यान माघारी परतावं लागतंय. परतीचा प्रवास करावा लागतोय. जालिंदर पाटील बॅटिंग साठी दाखल झालेत. कमी गतीचा बॉल वळवलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. राहुल कांबळेचा खेळ संपलाय. विकेट नंबर 4 राहुल कांबळे बॅक टू दी पवेलियन. संग्राम आलेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळतोय. दरम्यान या चेंडूवरती आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. या एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. मात्र आता 3 बॉल 27 सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. श्राव्य 11 संघ या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यापासून दूर आहे. फक्त आणि फक्त 3 चेंडू. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही पाहिलं तर या मॅच मध्ये आघाडीवरती आहे श्राव्य 11चा संघ. विजयाच्या अगदी नजदीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी आयोजित शाहूवाडी मान्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच खूप चांगलं आयोजन आहे. आजचा पहिला दिवस, उद्याचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये पहिले जे सामने आहेत त्या दोन्ही संघांना विनंती आहे 9 वाजताचं रिपोर्टिंग असेल. पहिला सामना 9:30 वाजता खेळला जाईल. मात्र 9 वाजताचा रिपोर्टिंग असेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. श्राव्य 11 संघाचा पहिला विजय या स्पर्धेतला निश्चित झाला. पराभूत केलंय गौसिया स्पोर्ट्स संघाला.